कोरोना लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधित रुग्णांचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी 28 जून 2020 ला धारणी येथे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका गेली होती। ही रुग्णवाहिका 21 कोरोना बाधित रुग्णांचे स्वॅब घेऊन परत येत असताना सेमाडोह मार्गावर घटांगजवळ या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आणि खोल दरीत ही रुग्णवाहिका कोसळली होती। सदर रुग्णवाहिकेचा चालक आणि सोबत असलेले कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली होती। हा सर्व प्रकार लक्षात येऊन सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही। तसेच या अपघाताबद्दल कुठेही वाचदा देखील झाली नाही। सदर रुग्णवाहिकेच्या अपघात प्रकरणी आरोग्य विभागामार्फत कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे याबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केली आहे। कोविड-19 च्या बाबतीत झालेला हा सर्व प्रकार गंभीर आहे, मात्र जिल्हा परिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करत आहे हे अद्यापपर्यंत कळलेले नाही। 28 जून 2020 रोजी अमरावतीच्या जिल्हा परिषदची आरोग्य विभागाची रुग्णवाहिका थ्रोट स्वॅबसाठी धारणीला गेली होती आणि तिथून रात्री परत येत असताना संध्याकाळच्या वेळेस परत येत असताना सेमाडोच्या घटांगजवळ त्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तो अपघात जेव्हा झाला तर ती 15 फूट अशा खोलात जाऊन पडली होती आणि त्यामध्ये असं आढळलं की ड्रायव्हर आणि कर्मचारी हे मद्यमुंद झालेले होते, यांनी दारूचं व्यसन केलं होतं आणि त्याच्यामुळे तो अपघात झाला। आणि त्यातही महत्त्वाचा गंभीर बाब अशी आहे की ती थ्रोट स्वॅब घेताना त्यांनी 21 सॅम्पल त्या गाडीमध्ये होते। त्यामध्ये सर्व एवढा प्रकार झाल्यानंतर ती गाडी दुसऱ्या दिवशी क्रेननं उचलण्यात आली, पण तो साधा त्या संदर्भात कोणता FIR दर्ज झाला नाही। ते 21 जे थ्रोट स्वॅब घेतलेले सॅम्पल होते त्या संदर्भात कोणती माहिती नाही। जेव्हा ही माहिती आम्हाला माहीत पडली तेव्हा या संदर्भात आम्ही रिसर पत्र दिलं, पण त्या पत्र दिल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येईल त्याचं उत्तरही आरोग्य विभागाने आम्हाला दिलेलं नाही। ही अतिशय कोविड-19च्या काळामध्ये असणारी ही घटना आणि ही अतिशय गंभीर बाब आहे। कोविडच्या स्थितीमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये ही आमची प्रामाणिक यामागची भूमिका आहे। असं असताना जर आरोग्य विभागाच्या काही चुकीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गंभीर जर प्रकार जर होत असेल ते अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय लांछनास्पद आहे। या संदर्भात DHO अमरावती यांना मी रिसर पत्र दिलं आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी अहवाल, त्या संदर्भात झालेली कारवाई, या संदर्भातली पूर्ण माहिती मागितली आहे। जर या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने आरोग्य विभागाचे काही लोक याच्यामध्ये जर हैगर करत असेल तर त्यांच्यावर रिसर कारवाई झाली पाहिजे, ही आमची त्या निमित्तानं मागणी आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।